आपल्या प्रथम इनिंग मध्ये ऐकूया परत एकदा आपण सूरज वाघ सरांना सामनावीराचा सूरज वाघ सरांना थँक्यू. अनिकेत गावंडा यांच्या शुभहस्ते मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. आणि यस कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू. जाऊया आपण बॅक टू क्रिकेट. सेकंड राऊंडची पहिली लढत इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगला चेंडू परफेक्ट आकर इथून मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात. गोलंदाज रोशन बसमा वेगाचा पैतात बादशाह म्हणून सातत्याने गोलंदाजाकडे ओळखलं जातं. आज करता आपण पाहतो चांगला खेळ इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. परफेक्ट यॉर्कर इथून मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. गोलंदाज रोशन बसमाना चांगली गोलंदाज इथून आपण पाहतो. दोन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. अनंत गाभण त्याच्या सोबतीला राम खंडवी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. गुलाबी थंडीच्या वातावरणात गरमागरम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॉल त्याला हुक केला. वाक्या डेऱ्याक आल्या. बॉल झाला एका डप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. हो मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? जेल सोडलाय कुणाचा? जेल सोडला अनंत गावंडाचा. इथून आपण विचार करत एका जेलची किंमत अद्याप मोजावी लागेल का? टीम बापदेव 11 बापदेव संघाला निश्चित आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी होते. गोलंदाजाला शत्रक्षक साथ देत नाही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एक आपण विचार केला तर ठाणे परिसरातील सीबीडी आपण पाहायला गेलं बीसीजी चिंचवली संघ त्यांच्या विरोधात फाईट करत असताना आपण पाहतो. टीम रायगड परिसरातील बापदेव 11 बापदेव संघ पंचांकडे लावले अबिल एलबीडब्ल्यू शिकार लेग बिफोर विकेट. इथून मात्र फलंदाज परतावा लागेल. फलंदाज अनंत गावंडाला. अवंत गावंडा बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज रोशन बसमाच्या माध्यमातून निश्चित आपल्याला जबरदस्त आपण पाहतो. गोलंदाजी राहिली जात्या रोशन बसमाच्या माध्यमातून चौकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक कसा असावं त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. गोलंदाज रोशन बसमाच्या माध्यमातून संघाचा संगणक या बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर आपण पाहतो रायगड ठाणे अशी लढत निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. रायगड परिसरातील आपण पाहायला गेलं तर बापदेव 11 बापदेव संघ आणि त्यांच्या विरोधात ठाणे परिसरातील आपण निश्चित पाहतो. टीम बीसीजी चिंचवली संघ पटका हवेमध्ये इलेव्हेशन कमी शत्रक्षक हो मैदानाच्या आतमध्ये घडलं का? वारंवार चुक्या निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. टीम बापदेव 11 बापदेव संघाच्या माध्यमातून साधे सोपे झेल इथून मात्र झेल जमीन दान आपण पाहतो. दोन धाव्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या पाहायला गेलं 6 अंकावरती 6 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॅटिंग करणार टीम बीसीजी चिंचवली संघ हलक्यात पेस केला आपण पाहतो. पंचांकडे लावडा पिल्ले इथे आपण पाहतो. पंचांचा इशारा एंड ऑफ द वर षटक क्रमांक पहिले संपला जाता. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करणार टीम बीसीजी चिंचवली संघ जाऊन पोहोचला 6 अंकावरती एका गाडीच्या मोबदल्यात. चला इथून टीम मीटिंग घेऊ नका. टीम बापदेव विलियम बापदेव संघ रोशन बसमा आपण इथून लगेच फिल्डिंग सजून घ्यायच्या. टीम मीटिंग घेऊ नका. अद्याप भरपूर सामने पेंडिंग आहे. अद्याप आपण विचार केला तर गड्याकडे बघायला गेलं तर 12 वाजून 57 मिनिटे झालेत. अद्याप 1 वाजायला आला गेले. चला इथून स्प्रे घ्या पण
सांगी कोणते दुसरं वैती पडले षडक गोलंदाजी मार्क वरती कृष्णा सपरा डावखुऱ्या तसं गोलंदाजी मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी हो चांगला चेंडू खोला टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर जबरदस्त गोलंदाजी इथून आपण पाहतो परफेक्ट यॉर्कर इथून मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो गोलंदाज कृष्णा सप्रेच्या माध्यमातून निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज कृष्णा सप्राच्या माध्यमातून राहिली जात्या पहिल्या चेंडू डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार या पटका चांगला हवेमध्ये कॉपी बुक स्टाईल पटका सजवला एक्स्ट्रा कव्हर्स काल्या हो 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 जबरदस्त क्षेत्रक्षण शेवटच्या मोमेंट मध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते या दोन धावा सहज टपून गुड रनिंग मिडिन द विकेट धाव मिळतील या दोन धाव्याच्या मदतीने संघाची धाव संख्या टोटल आपण पाहतो 8 अंकावरती 8 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत असेल टीम बीसीसी चिंचवली संघ आपण पाहतो दोन्ही संघ एकाच ताकदीच्या हे मात्र विसरून चालला ना कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात लढले की कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारल्या आज नव्याने रीतीनं धामणीच्या मैदानावरती निश्चित आपण पाहतोय दोन संघ क्या बात आहे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज कृष्णा सप्राच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाज आज करतरा या स्पर्धेमध्ये करतरा बापदेव 11 बापदेव संघाचा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये निश्चित राहिला गेला आपण पाहतोय आज थोडासा बॅकवर्डला संघ निश्चित आपण पाहतो टीम बीसीची चिंचवली संघ अनंत गावड्यांची विकेट मिळवली गेल्या आणि त्यानंतर थोडासा पटका चांगला आनंद कार्पेट एक्स्ट्रा कव्हर्स काल्या बॉल चला गोळीच्या वेगानं येतोय चौकार क्या बात आहे इथून मात्र धाबा येतात मैदानाच्या आतमध्ये चौकाराच्या मध्ये संघाची टोटल धाव संख्या 12 अंकावरती 12 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये कोणताच नाही या इथून मात्र कोला टाकलेला चेंडू पटका हवेमध्ये नोमा स्टँड मध्ये क्षेत्ररक्षक झेल होता इथून मात्र झेल जमिनीला दान निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथून मात्र या दोन धावा सहज पूर्ण दोन धाव्याच्या मध्ये संघाची टोटल धावसंख्या पाहायला घ्या तर 4थ्या अंकावरती 4था धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो प्रथमतः बॅटिंग करत असते टीम बीसीसी चिंचवली संघ गोलंदाज कृष्ण सपरा चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जाते पुढे येऊन खेळायचा प्रयत्न स्टेप आउट झालाय कव्हर्स पॉइंटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षक आनंदाच्या माध्यमातून राहिले जाते चेंडू उचलीपैकी पर्यंत या दोन धावा सहज पूर्ण आपण पाहतोय दोन धाव्याच्या मध्ये संघाची टोटल धावसंख्या पाहायला घ्या तर 16 या अंकावरती षटक क्रमांक दुसराही संपलं जात आहे दोन षटकाच्या मदतीने बॅटिंग करत असेल टीम बीसीसी चिंचवली संघ जाऊन पोहोचला 16 या अंकावरती लास्ट ऑफ 1 विकेट क्या बात आहे गुलाबी थंडीवर हे वातावरण निश्चित आपण पाहतो चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला बीसीचे चिंचवली संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असं टीम बापदेव संघ रोशन बसमाचा संघ आपण पाहतो उलटास बॉल होता इथून आपण पाहतो आघात करण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी आपण पाहतो चांगली सुरुवात गोलंदाज करणच्या माध्यमातून राहिली जाते एक चांगला गोलंदाज डावखुऱ्याचा गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो चांगली सुरुवात करणच्या माध्यमातून आउट स्पिंग लेग स्पिंग या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले जातात फिरकीचा जादूगार आणि इथून आपण पाहतो चांगली गोलंदाजी क्या बात आहे हलक्यातनं पेस केला आपण पाहतो पटका चांगला चांदो मामा बागलास का इथून फलंदाज राम खंडवीचा षटकार पाहिलास का येतोय षटकार
क्या बात आहे. इथून मात्र करणवरती आता आक्रमण केले जातात. जशाच तसं प्रत्युत्तर टिप टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर इथून मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. षटकाराच्या मैदान संघाची धावसंख्या पाहायला घेताना 22 या अंकावरती 22 धावा स्कोर बरोबर निश्चित आपण पाहतो. चला बॉलची पूर्तता करायची बा मैदानाच्या आतमध्ये. स्पेन सेवक बॉल बॉय प्रमोद कंडवी, आमचे शिवा बाय भरपूर मेहनत त्यांची राहिली जाते या स्पर्धेमध्ये. निश्चित आपण पाहतो ब्लास्ट स्क्रीनच्या जवळ निश्चित आपण त्यांना पाहतोय. प्रमोद कंडवी यांना आपण आज बॉलबॉयच्या भूमिकेमध्ये त्यांना निश्चित आपण पाहतो. गुलाबी थंडीच्या वातावरणामध्ये आपण पाहतो आज खरं तर आयोजकांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली जाते. गोंदा सज्ज करणला इथून कमबॅक करावा लागेल. ओ इथून मात्र व्हेरिएशन भरपूर महत्वाचा. डाट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो षटकार आला आणि त्याच नंतर कमबॅक करत असताना गोलंदाज करणच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथून निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे. वन्स मोर अगेन डॉट बॉल. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जाता. एक षटकार वगळता आपण विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज करणच्या माध्यमातून राहिली जात्या. माझ्या बोटात जादू, माझ्या बोटात जादू इथून निश्चित आपण पाहतोय लाजबाब गोलंदाजी गोलंदाज करणच्या माध्यमातून राहिली जात्या. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो फिरकीचा जादूगार आणि त्याच्या माध्यमातून लाजबाब गोलंदाजी. स्टेप आउट खेळला बॉल चाला स्क्वेअर लेगला क्लिअर करत आउट ऑफ द बार येतोय माहिती षटकार. गुलाबी थंडीचं वातावरण, थंडीमध्ये थंडीचे स्वांग निश्चित आपण पाहतो. RS डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. आमच्या आवाजाची काळजी घेणारी RS डीजे जो की संदीप पायखंडवे त्यांना निश्चित आपण पाहतो. कालच्या रात्रीपासून आजच्या रात्रीमध्ये देखील त्यांना आपण पाहतो. गोलंदाज तयार फुलटॉस बॉल त्यावरती आघात करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपण पाहतो संजयला दुसऱ्या दाबाचा प्रयत्न पैकी खराब मैदानाच्या आतमध्ये घडलाय का. हो 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 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न इथून निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यस पण या धाबा किती 3-2. चला पाणी घेऊन जायचे बा मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे. चला 12 प्रतिनिधी आपण पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. 12 खेळाडू आपण जा लवकर पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये लवकर जा. थोडंसं खेळाडू दुखापती निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळाल. मोठी स्पर्धा आहे मोठी नाईट रजनी शुक्ला निश्चित आपण पाहतो. जय बागोबा क्रिकेट संघ दामणे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 एक शानदार पर्व निश्चित आपण पाहतो. गुलाबी थंडीच्या वातावरणात देखील आपण पाहतो. उद्याला संडे आणि आज खरं तर चांगली आपण पाहतो प्रेक्षक वर्ग जॉईन झाले. आपण पाहतो चौबातीने आपण पाहायला गेलं तर भरपूर सारे प्रेक्षक वर्ग इथून आपण पाहतो जॉईन झालेत. निश्चित आपण पाहतो संघाची धावत संख्या आपण पाहायला गेलं तर 30 या अंकावरती 30 धावा धावपलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात टीम आपण पाहतो. BCC चिंचवली संघ आपण पाहतो चांगला खेळ ज्यामध्ये महत्वपूर्ण विकेट आले आनंद गावंडाच्या आणि त्याचनंतर पुरेपूर डाव सावरला. पंदास राम आणि दशरथ या खेळाडूंना काय फटकेबाजी केल्या. निश्चित आपण पाहतो या दोन खेळाडूंना 30 धावा धावपलक्यावरती एक विकेटचं पत्तर. निश्चित आपण पाहतो चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतो एका बाजूला टीम BCC चिंचवली त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम आपण पाहतो बापदेव 11 बापदेव संघ आपण पाहतो. एका बाजूला रोशन बसमा तर एका बाजूला अनंत गावंडा आपण पाहतो. ठाणे रायगड अशी लढत निश्चित आपल्याला सांगू इच्छितो. तीन षटक इथून देखील संपले गेले. 3 षटक संपले. 3 षटकाच्या मध्ये संघाची धाव संख्या निश्चित आपण पाहतो 30 या अंकावरती. पुढील मॅच निश्चित आपल्याला पाहायला मिळेल लाखिवली ब संघाचा संगणक आणि
वांगणी संघाचा संघ आहे. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे. गोलंदाज तयार, चौथ्या षटकाला देखील सुरुवात आहे. वा क्या बात आहे. पंचांना लाईन चेक केली जाते. इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त एकदा एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या आपण पाहायला गेलं तर 31. 31 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम बीसीसी चिंचवली संघात चांगला खेळ या संघाचा नेहमी राहिला जातो. आपण पाहतो अनंत गावंडाच्या नेतृत्वाखाली हा संघ नेहमी ओळखला जातो. गोलंदाज तयार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू रिलीज झाला. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडीशी बमलिंग, सिंगल धाव द्या तिथे मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो, नाकार केला. इथे मात्र या दोन धाबा सहज पुन्हा दोन धाब्याच्या मध्ये संघाची टोटल धाव संख्या पाहायला गेलं तर 33 अंकावर द्या. 33 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम बीसीसी चिंचवली संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आपण पाहायला मिळतात. ओ चांगला चेंडू इथून रिलीज केला. बॅटची डॉपेज सुक्या करणारे बिग फिनिश होतो. अजून एक धक्का टीम बीसीसी चिंचवली संघाला फलंदाज होईल बाद. खराब लागेल. गोलंदाज सागर सांबरीला निश्चित आपण पाहतो. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला रामदास आणि त्याला साथ देईल दशरथला आपण पाहतो. इथून जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावे लागेल दशरथ त्या खेळाडूला. त्याच्या बॅटपत्ता धावा येतात आणि त्या खेळाडूला मात्र स्ट्राईक देणं भरपूर महत्वाची राहील. इथून निश्चित आपण पाहतोय नवीन फलंदाज दाखल झालाय रामदासला आपण पाहतो. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज निश्चित आपण पाहतो. डावखुऱ्याचा फलंदाज म्हटला की टेनिस बॉल पेशू शकतात सर्वाधिक घातक फलंदाज म्हणून सातत्यानं फलंदाजाकडे ओळखलं जातं. डावखुऱ्याचा फलंदाज निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे मात्र चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. सागर सांबरेच्या माध्यमातून राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा पटका चांगला आनंद कार्पेट एक्स्ट्रा कव्वाचा क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो. चांगली पैकी हो थोडस पम्बलिंग निश्चित आपण पाहतो. सिंगल धाव तिथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट. गुड रनिंग बिटवीन द विकेट धाव मिळतील. दोन धाव्याच्या मध्ये संघाची धाव संख्या आपण पाहायला घेतला 35 अंकावर द्या. 35 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम बीसीसी चिंचवली संघ आपण पाहतो. चांगला खेळ अद्याप राहिला जातो. गोलंदाज तयार आहे. ओ परफेक्ट यार करीतून फेकले डायरेक्ट हिट. मैदानाच्या आतमध्ये घडले का डायरेक्ट हिट झाला होता आणि तिथून मात्र या 3 धावा सहज पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट धाव मिळतील 3 धाव्याच्या मध्ये संघाची टोटल धाव संख्या पाहायला घ्या तर 38 धावा धावपलकीवरती निश्चित आपण पाहतो. चला पाणी घेऊन जा, पाण्याची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली पटकेबाजी जे आपण पाहतो जिथं मात्र एकही धाव नव्हती तिथे मात्र 3 धावा पळून काढल्या टीम बीसीची चिंचवली संघ. इतर खासियत द्या टीम बीसी चिंचवली संघाची आपण पाहतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट निधी आपल्याला पाहायला मिळतील. 38 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच निश्चित देखील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रुद्रांश शिलेबन गावदेवे लाखेवले व त्यांच्या विरोधात पाईट टीम वांगण्या राजेश पुजारीचा संघ. चला दोन्ही संघाच्या टॉस रिपोर्टिंग करायच्या. पटका चांगला आनंद कार्पेट लॉंगलला क्षेत्ररक्षक आपण पाहतो. थोडीशी करा फिल्डिंग. बॉल चालला गोळीच्या वेगानं येतोय सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. क्या बात आहे. खराब फिल्डिंग इथं आपण पाहतो. गोलंदाजाला साथ देत नाही क्षेत्ररक्षक. इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आहे. ओ खोला टाकलेला चेंडू आपण पाहतो. आनंद कार्पेट निश्चित आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्वाचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो. इथून या 2 धावा येस ओके.
2 धाबा सहज पुन्हा तिथं आपण पाहतो. इथून आपण विचार केला तर पहिल्या डावाचा देखील खेळ संपला गेला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत टीम बीसीसी चिंचवली संघ जाऊन पोहोचला 44 या अंकावरती. येणारे बॉल 24 आणि बनवायचे 45 धावा जिंकण्यासाठी टीम बापदेव 11 बापदेव संघाला. इथून टॉस केला जाईल आपण पाहतो. एका बाजूला आपण पाहायला गेला तर रुद्रांश 11 गावदेव लाखिवली व त्यांच्या विरुद्ध पाडकल टीम वांगणी संघ. टॉस केला जातो. चला लाखिवली आणि वांगणी टीम टॉस इथे मात्र केला जातोय. नितेशजी भस्मा साहेबांच्या शुभ हस्ते टेल आणि टेल टॉस जिंकले लाखिवली टीम. काय निर्णय क्षेत्ररक्षणच करणार. यस डेफिनेटली जास्त वेळ घेणार नाहीये. तुम्हाला बेस्ट ऑफ लक परत एकदा या मॅच साठी मात्र देतोय आणि लगेच आपण तयार राहायचं या इनिंग नंतर. चल लगेच आपण फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे टीम. फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये उतरताना मात्र पाहायला मिळेल आपल्याला बापदेव 11 बापदेव. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे प्लीज. तर सामना क्रमांक इथून आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बापदेव 11 बापदेव आणि बीसीसी चिंचवली या दोन संघांमध्ये मात्र हा सामना पाहायला मिळतो. येथे विजयासाठी गरज असणार आहे ती टीम बापदेव 11 बापदेव टीमला 45 धावांची गरज विजयासाठी. बापदेव 11 बापदेव आणि बीसीसी चिंचवली या दोन संघांमधील मात्र सामना पाहायला मिळतो. इथे टीम चिंचवलीने मात्र टॉस जिंकला होता. बॅटिंग बरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बापदेव 11 बापदेव टीमनं मात्र इथून आता विजयासाठी 45 धावांची गरज इथून असणार आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र डेरे दाखल झाले तर राजा आणि सागर. तर गोलंदाजी मार्गवरती शरदला पाहतोय. इथे षटक क्रमांक पहिला इथे मात्र आपण पाहायला मिळेल. शर्यतीच्या स्वरूपामध्ये मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. गेम ऑन डिस्प्ले आणि खेळ 4 षटकांचा खेळ आपल्याला मात्र खेळवायचा आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. हा फटका चांगला पहिल्याच बॉलवरती तडका दिलाय. बॉल होतोय फरार आर पार सीमारेषा पार. हा येतोय शानदार पहिल्याच बॉलवरती खातं षटकारानं ठोकताना मात्र पाहायला मिळत आहेत. फलंदाज राजाच्या बॅटमधून येतोय हा षटकार. राजाराव स्ट्राईक. शरदच्या विरोधामध्ये टॅप केला फक्त बॉलला पाहायला गेलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. वेग होता भन्नाट आणि त्याच्यावरती मात्र टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं. राजन या मात्र फलंदाजांचं आणि एक धाव इथं मात्र पाहायला मिळते. 7 धावा धापलिकावरती 45 धावा बनवायच्या 4 षटकांमध्ये. चांगली गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. शरद गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र पाहायला मिळतात. ऑनसाईडला खेचून काढल्या रनआउटची संधी आहे तिथे. वाव चांगलं क्षेत्ररक्षण प्रयत्न जरूर इथे मात्र चांगला केला जातोय. बीसीसी चिंचवली टीम एक सिंगल आले 8 धावा धापलकावरती.
शर्यतला पाहतो इथे गोलंदाजी मार्कवरती रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न मात्र जिथे पाहायला गेला तर थ्रो तर डायरेक्ट हिट झाला आहे, होईल का त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळाली होती. परंतु बघता बघता तीही मात्र आपण सफल धाव मात्र इथे एक पूर्ण होताना मात्र पाहायला मिळते. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 9 या धावसंख्येवरती दोन्ही फलंदाज टेक्निकली फलंदाजाचं उत्तम उदाहरण इथे मात्र देताना आपल्याला पाहायला मिळतं. शरदवरती पहिल्या बॉलवरती अटॅक केला, त्याच्यानंतर मात्र शरदनं कमबॅक केलं. एक सिंगल डबलवरती मात्र खेळ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. बापदेव 11 बापदेव टीम साकारताना मात्र पाहायला मिळतो. इथे मोठा फटका खेळला जरूर तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल वेगानं निघतोय सीमारेषा पार. आणखी क्लासिकल फलंदाज सागरच्या बॅटमधून चौकार. फलकावरती शरदला पाहायला गेलं. पहिल्या बॉलवरती मात्र अप्रतिम इथे मात्र इथून बॉल इथे मात्र हाताला गेलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची गरज होती. पहिला षटक मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या. त्या नवी गेल्या बापदेव 11 बापदेव टीमच्या मात्र आपण धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. चला एकत्र येऊ नका. षटक संपल्यानंतर आम्ही वारंवार सांगितले क्रमांक 2चा षटक इथे मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकासाठी मात्र निमंत्रित केले गोलंदाजी मार्गवरती दाखल होताना पाहायला मिळतात आपल्याला राजू. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर 13 धावा धावफलकावरती आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात मात्र होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती राजूना मात्र निमंत्रित केले गेले. ऑन स्ट्राईक मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बापदेव 11 बापदेव या संघाकडून राजनला पाहतो. इथे दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला मात्र एक चांगली खेळ करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये हा खेळ आपल्या बाजूने वळवण्यामध्ये यशस्वी जरूर झालेत, पण तो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येत नाही आणि आता तेच आपल्याला मात्र पाहायचंय या षटकामध्ये काय घडतोय. या षटकामध्ये विकेट येतील का, डॉट बॉल येतील का, समीकरण मात्र दबाव तंत्र मात्र वापरला जाईल का, परिपूर्ण मात्र त्याची अंमलबजावणी मात्र केली जाईल का, बापदेव 11 बापदेवच्या विरोधामध्ये ट्रॅप रचलं जाईल का, ट्रॅपिंग केलं जाईल का, बरीचशी चर्चा आपल्याला मात्र पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. स्क्वेअर लेग शॉटमध्ये मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये लॉंग ऑन आहे, मिड ऑन आहे आणि फाईनमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप बॅकवर्ड रिझनमध्ये ही क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही रणनीती आणि फलंदाज बाद त्याची चर्चा आपण करत होतो. विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल एखाद्या गोलंदाजाला आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. इथे बॅक टू डगआउट परतलेत मात्र मैदानाच्या बाहेर राजन ही फलंदाज. राजूला पाहतोय पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिला. त्याच्यानंतर लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण. हा तोफा होता, तोफ्याला गेल्या 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 कबूल 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 कबूल. रोशन भस्मांसाठी 3 षटकारांसाठी मात्र इथून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रकाश भस्मा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अंबू कंडवे यांनाही आम्ही विनंती करू की आपण यांना मी विनंती करेन की आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये यायचं आहे. अंबू कंडवे सर ऍक्शन वरती मात्र इथून फलंदाजाने हक्की घेतली. अहो क्लासिकल रिव्हर्स अटॅक केलाय. नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार आणि के क्लासिकल येतोय चौकार. चला बॉल घेऊन यायचा आहे. तुम्ही पेट बघितला पेट
ज्यावेळी आरसीसी पेट खेळतो ना त्यावेळी नितेश तुम्हालाही माहिती असेल त्यांचे समर्थक चारी बाजूला जातात कशासाठी तर बॉल आणण्यासाठी. हे पेटचे समर्थक नाईट के खिलाडी मग त्याची ओळख राहिली गेलेली आहे पण यावर्षी थोडंसं फॉर्म कमी आहे. हा बॉल चांगला 23 धावा धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईकला फलंदाज रोशन भस्माला पाहतो इथे संधी आहे तिथे आणि मोठी विकेट फलंदाज पाथ बिग विकेट लगा 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 440 व्होल्टचा करंट लगा रोशन भस्मा बॅक टू डग आउट. धावा लागल्या जाते 23. आता मात्र विजयासाठी 22 धावांची गरज अजूनपर्यंत असणार आहे. अर्धा पल्ला कंप्लीट केलाय 2 विकेट माघारी गेले 23 धावा धावपलकावरती. काशीनाथजी साठे यांच्याकडनं 2 षटकारांसाठी प्रकाश भस्मा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काशीनाथ आपल्याला पाहायला मिळतात येते. राजूला पाहतोय गोलंदाजी मार्गवरती अप्रतिम मात्र इथून गोलंदाजी साकारले षटक गेल्या मात्र हा नावी का या षटकामध्ये विकेट आल्यात मात्र एकूण 2 आणि धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये 10. आता विजयासाठी 12 बॉल आणि 22 धावांची गरज. 12 बॉल 22 11.00च्या सरासरीनं प्रति ओव्हर मागे तुम्हाला मात्र धावा बनवायच्या आहेत. येणारे बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी 22 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका लगेच इथून मात्र मार्गस्थ व्हा खेळ चालू करा. 9 वाजता सामने चालू होता सगळ्याकडे पाहिला गेलं तर नाईट म्हटल्यानंतर 7 वाजता पहिला बॉल पडला जातो. नेतेजी भस्मा सरांना पुढल्या वर्षासाठी अगदी या सगळ्यांची मीटिंग घ्या त्यांना मात्र पूर्व कल्पना द्या आणि लवकरात लवकर येण्याची सूचनाही द्या. 12 बॉल 22 बॉल गणिक 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वैभवला पाहतो इथे. हा फटका चांगला खेळायचा जरूर होता तिथे डॉट झालाय. डॉट बॉलला मात्र इथून समीकरण मात्र थोडासा दबाव तंत्र फलंदाजांवरती येऊ शकतोय. तसाच काहीसा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. ऑन स्ट्राईकला फलंदाज सागरला पाहतो इथे जी सलामीला गेलेत. हा फटका चांगला इथे मात्र पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक येतात तिथे त्यांच्या डॉलक आवाकाच्या बाहेर हा बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार आलाय सागरच्या बॅट मधून षटकार. कट्टर समर्थक प्रकाशजी भस्मा आपल्याला पाहायला मिळतात येते परंतु गेम चुकला येते. 1000 रुपयाचा खेळ खलास झालाय परंतु जर का इथून षटकार हॅट्रिक घेतली दोन्ही फलंदाजांनी तर इथून मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक प्रकाशजी भस्मा यांच्याकडून देण्यात येईल. हा बॉटला ब्रश झालाय. येस डेफिनेटली इथपर्यंत आवाज आलाय. विकेट टेकर गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळतोय. बॉल इथून मात्र अप्रतिम होता त्याला मात्र इथून चांगल्या पद्धतीने शूट करता आला नाहीये आणि माघारी परतावं लागेल सागर या फलंदाजांना. आता विजयासाठी समीकरण मात्र पाहायला बॉल गणिक मात्र बदलताना मात्र पाहायला मिळतील. आता इथून असणार आहेत बॉल ते 8 आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 8 बॉल 16 धावा. 12 बॉल 22 होत्या त्याच्यानंतर मात्र षटकार आला. चांगली खेळ इथे मात्र 29 धावांची मात्र पाहायला मिळाली. सांघिक खेळ इथे मात्र बापदेव 11 बापदेव. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश अनंता हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आठ बॉल
आणि 16 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती राजूला पाहतोय इथे, वैभवला पाहतोय इथे आणि आणखी एक विकेट. मॅच जिंकता जिंकता नाकी 9 आणले. पहा नमुना पेश केला आणि त्याचबरोबर विकेट क्रमांक चौथी मैदानाच्या बाहेर 29 या धावसंख्येवरती. आता 7 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज. संजय सांबरे 2 षटकार लगावले तर प्रकाश भस्मा यांच्याकडनं मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथून पाहायला गेलं तर डॉट बॉल आले आणि डॉट बॉलनं मात्र षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरं. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी हव्या आहेत त्या 16 धावा. मॅच मला वाटतं 3 षटकांमध्ये समाप्त होईल अशी बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळत होती. परंतु त्याच्यानंतर केलेलं कमबॅक गोलंदाज वैभव यांनी अप्रतिमरित्या मात्र इथून विकेट प्राप्त करून दिले 2 आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 6. एक षटकार जरूर आला होता आणि त्याच्यानंतर कमबॅक केले. चांगली गोलंदाजी, 2 विकेट मात्र प्राप्त केले. अंतिम षटकासाठी अनंत गोलंदाज मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक फलंदाज काशीनाथने जर का सामना जिंकला तर प्रकाश भस्मा यांच्याकडनं मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. काशीनाथ ऑन स्ट्राईक. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. वेगावरती नियंत्रण नव्हता. 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेनं मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 30 या धावसंख्येवरती आता 6 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज. एक मोठा फटका या मॅच मध्ये हवा आहे बापदेव 11 बापदेव टीमला, तर विकेट हवी आहे चिंचवली टीमला. हा बॉल चांगला आहे ते मात्र पाहायला गेलं तर वाईट छापेल जरूर केली होती, परंतु चांगला बॉल दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. ताकदवान गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज अंतिम षटकामध्ये अनंता येत असताना मात्र पाहायला मिळते इथे. 5 बॉल 15 धावांची गरज. या धावा मात्र येताना पाहायला मिळतील का त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळते. आणि इथून होय कॉटन बोल्ट इथे मात्र होताना पाहायला मिळतील. फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना मात्र पाहायला मिळतील. संजय बॅक टू डग आउट. शालिक हे मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती अनंतानं मात्र आतापर्यंत जादुई गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी हाताळली आहे. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 4 बॉल 15 ची गरज. कॅच इट कॉल तर झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल. तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 32 धावा. विजयासाठी 3 बॉल आणि 13 धावांची गरज. 3-13 समीकरण मात्र बनले गेले. 3 बॉल आणि 13 धावांची गरज. 13 धावा 3 बॉल. शालिकनं मात्र इथून षटकार लगावला तर 5000चं पारितोषिक. हा फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार.
समोर आहेत फलंदाज शालिक आपल्याला मात्र पाहायला मिळतात इथे. ताकद आहे, ताकदवान फलंदाज शालिक मात्र इन ॲक्शन 7 मध्ये आलेत. षटकार ठोकून या मॅचला ऑन केलंय. दबाव तंत्र इथे मात्र वापरला जाईल. दबाव तंत्र मात्र पाहायला मिळतोय कारण येणारी बॉल असणार आहे ती 1-2 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 7 धावांची. काय क्रिकेट मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूला बापदेव पाली, बापदेव 11 बापदेव टीम आणि बीसीसी चिंचवली टीम. 2 बॉल आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 2 बॉल 7. या बॉलवरती काय घडतोय. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल का, पूर्ण होताना पाहायला मिळेल का. होय, बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाले. वाव, अगदी पाहायला गेलं तर अफलातून इथे मात्र क्रिकेट. आता 1 बॉल आणि विजयासाठी 5 धावांची गरज. म्हणजे कंपल्सरी इथे मात्र तुम्हाला षटकार ठोकावा लागेल. होय, आधी स्वतःला सिद्ध करा, मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. कॉन्फिडन्स लेवल जी तुमची हाय असली पाहिजे. ठेवा, कॉन्फिडन्स ठेवा आणि मनात एकच जिद्द करा, मला काहीतरी करायचं आहे म्हणजे काहीतरी करायचं आहे आणि ते करून दाखवायचं आहे. आणि इथे मात्र तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आपण पाहायला गेलात तर चांगला क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. येणारे मात्र बॉल असणार आहे 1 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 5 धावांची. अफलातून क्रिकेट रंगलाय और काम करो ऐसा की नाम बन जाए. षटकार लगावला तर 2000 रुपयाचं पारितोषिक प्रकाश भस्मा यांच्याकडनं असणार आहे. 1 बॉल आणि 5 धावांची गरज. जिंकणारे जिंकण्याआधी खूप वेळा हरलेले असतात. हरलना इथे मात्र म्हणा नाही. 1 बॉल 5 धावांची गरज आणि हा सामना जिंकलाय टीम बीसीसी चिंचवली या संघानं. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. अंतिम बॉल पर्यंत मात्र हा संघ लढला, मेहनत केली, परंतु इथून बीसीसी चिंचवलीनं मार करून दाखवलं. लोकांना मागं सोडायचं असेल तर स्वप्नांपेक्षा मेहनत ही जास्त असली पाहिजे आणि ती मेहनत केली आहे बीसीसी चिंचवली टीमनं आणि करून दाखवलंय. गर्जना, शौर्य गाजवा, पराक्रम दाखवा.